लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 25 ऑक्टोबरच्या भागामध्ये कला आणि अद्वैत पानावरती पानं खातच असतात आणि किती पान खायचं काय खायचं याच्यावरती चर्चा चालू असते। तितक्यात कला रेडिओ लावते। रेडिओवरती गाणं लावल्यावरती अद्वैत म्हणतो, काय चाललंय काय तुझं? अगं कोणी रेडिओवरचा आवाज ऐकला आणि इकडे आलं आणि आपल्याला पकडलं तर? यावरती कला म्हणते, हट काय घाबरतोस तू? म्हणजे आता आपण पान खायचा आणि मोहल करायचं नाही असं कसं? मस्तपैकी रेडिओ आहे, रेडिओवरती गाणं ऐकत ऐकत मोहल करून आपण पान खाऊया की, असं म्हणत कला रेडिओ लावते आणि छानपैकी पान खात खात दोघ जण आता मात्र किती पानं खाल्लीस तू, किती पानं खाऊ शकतोस, मी किती पानं खाऊ शकतो याच्यावरती भांडायला सुरुवात करतात। यावरती कला म्हणते, तू किती पान खाल्लंस? तर आता अद्वैत मोजायला लागतो, 5 6 7 13 पानं खाल्ली मी। कला विचार करत असते, मी किती पानं खाल्ली? मी 1 2 3 मी सुद्धा 7 पानं खाल्ली। दोघ जण आता किती पानं खाल्ली, काय पानं खाल्ली, तू किती, मी किती, चुना किती, कात किती याच्यावरून भांडत असतात। तोपर्यंत इकडे आता रोहिणी रूम मध्ये येते। रोहिणी रूम मध्ये येते आणि यांच्या रूमची लाईट का चालू आणि दार का उघड आहे? नक्की यांचं काय चाललं आहे म्हणून रोहिणी आतमध्ये टोकावते। हे दोघ जण गप्पा मारतायत का असं म्हणत ती हळूच दारावर टोकावते तर दार पूर्णपणे सत्ताड उघडं असतं आणि उघड्या दारातून ज्या वेळेला रोहिणी आता घरात येते पाहते ते काय, रूम मध्ये दोघ जण नाहीयेत। अरे बापरे, हे दोघं गेले कुठे? म्हणजे डेट वरती वगैरे गेले का? इतक्या रात्री दोघं जण बाहेर गेलेत म्हणजे लॉंग ड्राईव्ह वरती किंवा डेट वरती गेले असणार। चला, माझ्या हातात तर खूप मोठं घबाड लागलं आहे आणि याच माहितीचा वापर करून सरोज वहिनीला चिडवायला तिला आता मजा येणार असते। सरोजला चिडवण्यासाठी हे एक कारण पुरेसं असतं की रात्रभर कला आणि अद्वैत हे बाहेर होते, लॉंग ड्राईव्ह वरती किंवा डेट वरती गेले होते, पण आता नाही, ती वेळ योग्य आली ना की मगच मी माझा हुकमी एक्का काढेन आणि या सगळ्यामध्ये कला अद्वैतचं हे भांड सरोज समोर आणेल असा विचार करत रोहिणी तेव्हा गप्प बसते। तोपर्यंत इकडे कला आणि अद्वैत पानं मोजत असतात, किती कोणी पानं खाल्ली, काय खाल्ली, त्याला चुना किती लावला, कात किती लावला। त्यावरती आता इकडे तो पानचा जो मालक असतो राजू तिकडे येतो आणि विचार करतो, मी तर शटर अर्धवट ठेवून गेलो होतो, मग हे शटर पूर्णपणे लावलं तरी कोणी? काय आतमध्ये चाललंय मला कळतच नाहीये। आणि तेवढ्यात तो कानोसा घ्यायला लागतो की आतून कसला आवाज येतोय, त्यावेळेला कानोसा घेत असताना त्याला आवाज ऐकू येतो, पानं किती खाल्ली? 2 3 13। तो विचार करतो, अरे बापरे, राजू तुझा गल्ला मोजतोय वाटतं चोर आतमध्ये शिरून पान पण खातोय, तुझा गल्ला पण घेतोय, ते काही नाही, यांना पकडायलाच पाहिजे असं म्हणत नक्की आतमध्ये किती माणसं आहेत, कोण आहेत हा राजू अंदाज घेत असतो। त्यावेळेला कला सांगत असते, अरे किती काट टाकतोस, अरे किती त्याच्यामध्ये हे टाकतोस, किती तो चुना लावतोस आणि अरे तंबाखू पण टाकतोयस। अद्वैतला काहीच कळत नसतं, 13 पानं खाल्ल्यामुळे त्याला आता धड बोलता पण येत नसतं, त्याची पुरी बोबडी वळलेली असते आणि असंबद्ध बडबडत असताना कला सांगत असते, चुना नको इतका लावू आणि तंबाखू कुठे टाकतोयस? यावरती अद्वैत म्हणतो, चुना? अगं चुना काय, तुझ्या इतका चुना मला आतापर्यंत कोणी लावला नसेल, मी हा एवढासा चुना लावलाय, पण तू जो मला चुना लावलायस ना त्या चुन्याला अजिबात सीमाच नाहीये असं म्हणत अद्वैत कलाला आता बोलत असतो। मग राजू दादा इकडे वाट पाहतो, कोण आहे नक्की ह्याची। आता त्यावेळेला त्याला समजतं की हा आतमध्ये 2 माणसं आहेत, एक बाई आहे आणि एक पुरुष आहे, म्हणजे नवरा बायको आहेत का हे? म्हणजे हे दोघं नवरा बायको मिळून आता माझं दुकान लुटतात। काय बोलू यांना मी? यांना आता या सगळ्यामध्ये काय बोलू मलाच कळत नाही। आता मी पोलिसांनाच बोलवतो, कारण माझं दुकान हे पार लुटून घेऊन जातील आणि मला इकडे बसवून ठेवतील। काय करू असा विचार करत राजू दादा अजूनही अंदाज घेत असतो की यांना आता कसं पकडू आणि आता तो ऐकत असतो बोलणं आणि विचार करत असतो, राजू दादा तुझा गल्ला पुरा खाली व्हायच्या आधी तू काहीतरी कर, नाहीतर तुझा गल्ला पण खाली करतील, तुझं पान शॉप पण खाली करतील आणि कधी कसे कुठे निघून जातील तुला कळायचं नाही। मग आता बाजूच्या असलेल्या पोलीस स्टेशनला राजू दादा कॉल करतो आणि तो सांगतो, हॅलो मी राजू पानवाला बोलतोय, ते चवीने खाणार त्याला राजू देणार, अहो तोच पानवाला, हो तोच पानवाला,
तर माझ्या पानाच्या टपरीवरती दोन ना चोर शिरलेत, एक बाई आहे एक पुरुष आहे, आणि त्यांनी आतून टपरी म्हणजे मी टपरी अर्धवट ठेवून गेलो होतो, पण आता ज्या वेळेला मी परत आलोय त्यांनी टपरी आतून लावून घेतलेली आहे आणि आता टपरी आतून लावून ते आत काय करतायत मला कळत नाहीये, तुम्ही माझ्या मदतीला लवकरात लवकर या, असं म्हणत राजूदादा पोलिसांना बोलवतो. पोलीस म्हणतात ठीक आहे. मग रात्रीच्या वेळेला आता राजूच्या मदतीला पोलीस धावून येतात. तोपर्यंत कला अद्वैतला या सगळ्याची कल्पनाच नसते की इकडे पोलीस येत आहेत आपल्याला पकडायला किंवा आपण इकडे आहोत हे राजूला समजलंय. त्यांना काही कल्पना नसते. ते दोघं जण अजूनही चुना किती, पान किती, अमक किती, तमक किती असंच करत पानावरती पानं खातच असतात. आणि आता इकडे अद्वैत सांगत असतो, हे बघ तुझं लेक्चर बंद कर. कला सांगत असते, अरे जास्त पानं खाल्ली तर एखाद दोन पानाचा हेल्दी परिणाम असतो, पण हे जी इतकी पानं खातोयस ना त्या पानाचा हेल्दी परिणाम होईल असं मला काही वाटत नाहीये. यावरती अद्वैत सांगतो, तुझं लेक्चर बंद करशील खरे? यावरती कला म्हणते ठीक आहे, तुझं खरं तर तुझं खरं. अद्वैत म्हणतो हो माझंच खरं. कला म्हणते काय? यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे तू खरे पण माझं खरं. कला म्हणते काय? अद्वैत म्हणतो अगं म्हणजे मी खरे. कला म्हणते तू खरे मग मी कोण? असं म्हणत आता दोघांचं काही ना काहीतरी वेड चालू असतं. अद्वैत म्हणतो नाही नाही तूच खरे, अगं पण मी पण खरे. असं म्हणत अद्वैत असंबंध बडबडतोय, कला असंबंध बडबडते. अद्वैतला आपण काय बोलतोय कळत नाहीये आणि दोघं जण या सगळ्या गडबडीमध्ये भांडाभांडी करतायत, एकमेकांना ओरडतायत, एकमेकांशी हसतायत. हे सगळं चालू आहे. बाहेर आता पोलीस यायला निघालेले आहेत आणि राजू दादा वाट पाहत आहे. अशी ही सगळी सिच्युएशन मध्ये दोघांचं पान खाणं काही बंद होत नाहीये. दोघं पानावरती पान, कात, चुना हे सगळं लावून बिळून पान खातायत. तोपर्यंत इकडे रोहिणी बाहेर येते आणि वाट पाहत बसते की हे आत्ता येतील मग येतील. रोहिणी बराच वेळ बाहेर बसते. मग तिच्या लक्षात येतं की नाही हे काही लोक आज रात्री येत नाहीयेत. या सगळ्याचा विषय आता उद्याच काढायला पाहिजे. उद्याच्या उद्या या सगळ्यांशी बोलायला पाहिजे की हे दोघं जण रात्रभर बाहेर होते, त्याच वेळेला मला मजा येणार आहे. रोहिणी उद्या सकाळची वाट पाहत आपल्या रूम मध्ये निघून जाते. इकडे आता अद्वैतची पानं खाऊन होत असतात तोपर्यंत पोलीस आलेले असतात आणि त्यावरती ते राजूदादाला म्हणतात काय रे तूच फोन केला होतास का? राजू म्हणतो हो अहो माझ्या पानाच्या टपरीमध्ये दोन चोर शिरलेत. अहो मला आवाज येतोय ना आणि माझा गल्ला मोजतायत. बघा चला तुम्ही गल्ला मोजून या सगळ्यामध्ये माझे पैसे लुटण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही काहीतरी करा नाहीतर माझा गल्ला संपला. असं म्हणत राजूदादा पोलिसांना बोलतो. पोलीस म्हणतात थांबा. असं म्हणत पोलीस आता राजूदादाच्या मदतीला येतात आणि इकडे ह्या दोघांचं बोलणं चालू असतं. तोपर्यंत पोलीस दार वाजवायला लागतात. तोपर्यंत अद्वैत सांगत असतो, हे बघ तू मला लेक्चर देण्याचं बंद कर. कितीही पानं खाल्ली तरी मला काही होत नाहीये. मी अद्वैत चांदेकर आहे. त्यावरती कला म्हणते असं मग तू अटीतटीचा सामना हा शब्द बोलून दाखव. अद्वैत म्हणत असतो अतितटी. यावरती कला म्हणते अरे अटीतटीचा सामना. अद्वैत म्हणतो मी अद्वैत चांदेकर आहे, मला हे बोलता येतं, मला ते बोलता येतं, मी असं बोलू शकतो, मी तसं बोलू शकतो. अद्वैतचं मीपणा काही थांबत नसतो आणि कला त्याला चिडवायचं काही थांबत नसते. कला सांगत असते अरे अति नाही रे, अटीतटीचा सामना, बोल बोल. असं म्हणत दोघांचे हे शब्द चालू असताना पोलीस दार वाजवतात. कोण आहे तिकडे? आणि पोलीस शटर उघडतात. पोलिसांना बघितल्यावर ती दोघं जण चांगलेच गडबडतात. आता मात्र कला इकडे म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? यावरती पोलीस म्हणतात तुमचं काय चाललंय, तुम्ही इथे काय करताय? असं म्हटल्यावरती आता पोलिसांना समोर बघितल्यावरती कला म्हणते तुम्ही? यावरती राजूदादा म्हणतात हेच ते चोर. मी यावेळेला इकडे आलो होतो ना तेव्हा हे माझा गल्ला मोजत होते. यावरती अद्वैत म्हणतो इन्स्पेक्टर साहेब नाही, अहो असं काही नाहीये. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात प्रत्येक चोर असंच बोलतो ना, पकडला गेल्यावर ती कोणता चोर म्हणणार आहे की मी चोर आहे म्हणून, आणि तुम्ही या इकडे काय करताय? यावरती आता इकडे अद्वैत आणि कला सांगायला लागतात की आम्ही चोर नाही आहोत, आम्हाला पान खायची इच्छा झाली म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तर हे राजू पान शॉप आम्हाला दिसलं पण ते राजू पान शॉप मध्ये कोणच नव्हतं, त्यामुळे आम्ही ते शटर उघडलं आणि आतमध्ये येऊन पान खायला लागलो. असं म्हणत कला आता घडलेला प्रकार सांगायला लागते. राजूदादा म्हणतात जर ह्यांना पान खायची इच्छा झाली होती तर शटर आतून बंद का केलं, बंद करून माझा गल्ला का मोजत होते? यावरती आता इकडे कला सांगायला लागते अहो नाही, आम्ही गल्ला वगैरे नव्हतो मोजत, आम्ही किती पान खाल्ले, कोणी किती पानं खाल्ली, त्यात किती काट टाकला, किती चुना लावला
हे मोजत होतं, आम्ही काय यांचा गल्ला मोजू, असं म्हणत कला आता जे खरं आहे ते सांगत असते. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही दोघं एकमेकांचे कोण? यावरती कला सांगते, आम्ही दोघं जण एकमेकांचे नवरा बायको. राजू दादा म्हणतात, हे नवरा बायको मिळून आता चोरी करायला आलेले आहेत. यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही दोघं नवरा बायको आहात याचा पुरावा काय? तुम्ही क्राईम पार्टनर असू शकता, एकमेकांचे चोरीचे सोबती असू शकता. यावरती कला म्हणते, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, आम्ही दोघं जण नवरा बायको आहोत याचा प्रूफ मी तुम्हाला देऊ शकते. माझ्या मोबाईलमध्ये एखाद दुसरा फोटो असेल आमच्या दोघांचा, तो मी तुम्हाला दाखवते. चांदेकर, माझा मोबाईल दे बरं, तुझ्या पॉकेटमध्ये आहे तो. यावरती अद्वैत म्हणतो, माझ्याकडे नाहीये तुझा मोबाईल. आता मात्र कला गडबडते. त्यावरती कला म्हणते, माझं जाऊ दे, तुझा मोबाईल दे बरं. तुझ्या मोबाईलमध्ये आपला एखादा फोटो असेल ना, तो इन्स्पेक्टर साहेबांना दाखवूया. अद्वैत म्हणतो, मी नाही मोबाईल आणलाय, माझा मोबाईल घरीच राहिलाय. कला म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला मोबाईल आणायला काय झालं होतं? यावरती अद्वैत म्हणतो, माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे झालंय. असं म्हणत दोघं जण भांडायला लागतात. अद्वैत म्हणायला लागतो, पान कोणाला खायचं होतं? 4 वाट्या बासुंदी खाल्ल्यावरती झोपायचं तर नाही, तुला पान खायचं होतं. पान खायचं होतं म्हणून बाहेर पडलो. तुला रिक्षा मिळाली नाही म्हणून मी गाडी काढली. गाडी काढल्यावरती पानवाला शोधत शोधत इथपर्यंत आलो. पान खायला इथपर्यंत आल्यावरती हा प्रकार घडला. नकाला म्हणते, पण तुला पण पान खायचंच होतं ना, म्हणून तू इथपर्यंत आलास ना. यावरती अद्वैत म्हणतो, हे बघ, मला पान खायचं होतं यापेक्षा तू मला उचकवलंस पान खायला, हे महत्वाचं. तू उचकवलंस की पान खायचं आहे म्हणून मी इथपर्यंत आलो. तू जर का पानाचा विषयच काढला नसतास तर आपण इथपर्यंत आलोच नसतो. तूच हे सगळं केलंस. कला म्हणते, हो मीच केलंय, तू काहीच करत नाहीस. असं म्हणत दोघं जण एकमेकांशी कचाकचा भांडायला लागतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना नवरा बायको आहेत याचा प्रूफ आपोआपच मिळून जातो. फोटो दाखवण्याच्या ऐवजी इन्स्पेक्टर साहेबांनी भांडणच लाईव्ह पाहिल्यामुळे आता मात्र ह्या दोघं जण नवरा बायको आहेत याच्यावरती इन्स्पेक्टर साहेबांचा 100% विश्वास बसतो. राजू दादा म्हणतात, काही नाही, हे फसवतायत आपल्याला, तुम्ही ह्यांना अटक करा. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही, आपल्याला पुरावा भेटलाय, कारण हे दोघं जण ज्या पद्धतीने एकमेकांशी भांडतायत ना, तर हे दोघं जण नवरा बायको शिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही, कारण नवरा बायकोच एकमेकांशी असे कचाकचा भांडू शकतात. यावरती कला म्हणते, सॉरी इन्स्पेक्टर साहेब, आमच्याकडे तुम्हाला दाखवायला फोटो नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, त्या फोटोची गरज नाहीये, मी तुमच्या भांडणावरून ओळखलेलं आहे की तुम्ही दोघं जण नवरा बायको आहात. आणि मग राजूला आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघ, मला नाही वाटत की हे त्यांच्या तोंडावरून की हे तुझ्या पानाच्या शॉपमध्ये चोरी करण्यासाठी आले असतील. त्यांनी काय घेतलं तुझ्या पानाच्या शॉपमधून चोरी करून? नाही रे, मला नाही वाटत हे पानाच्या शॉपमध्ये चोरी करण्यासाठी आले असतील. त्यावरती आता इकडे कला म्हणते, तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, शटाप म्हटल्यावरती कला आणि अद्वैत हात वरती करतात. त्यावरती आता इकडे राजू सांगायला लागतो, अहो ते शटाप म्हटलेत, हँड्सअप नाही, हात कसले वरती करताय, असं म्हणत हा सगळा कॉमेडी सीन चालू असतो. पण इन्स्पेक्टर साहेब राजूला समजवतात की हे दोघं जण चोरी नाही करू शकत, हे दोघं जण खरंच पान खायला आले असतील. त्यांच्या तोंडावरती बघून मला नाही वाटत की हे चोरी करू शकत असतील. त्यामुळे तू यांच्यावरती कोणत्याही प्रकारची केस टाकू नको देऊस, त्यांना निघून जाऊ दे. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आता मात्र त्या दोघांना निघून जायला सांगतात. त्यावरती कला इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानते आणि निघते. त्यावरती अद्वैत म्हणतो, 1 मिनिट थांब. मग अद्वैत आता आपल्या खिशामधून पैसे काढतो. 200-300 रुपये काढून तो इन्स्पेक्टर साहेबांच्या इथे येतो. आता इन्स्पेक्टर साहेबांना वाटतं, हा मला का पैसे देतोय, पण अद्वैत इतका गडबडत असतो, त्याला आपण काय करतोय हेच कळत नसतं. आणि मग तो म्हणतो, सॉरी, म्हणजे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही नाही. आणि मग तो राजूकडे येतो. राजूकडे आल्यावरती तो म्हणतो, तुझ्या इथे आम्ही खूप सारी पानं खाल्ली, त्याचे हे पैसे. असे म्हणत तो राजूला आता पैसे देऊ करतो. राजूला पैसे दिल्यावरती राजू पण खुश होतो. आणि आता इन्स्पेक्टर साहेब ती केस तिकडेच क्लोज करतात. आणि ती केस क्लोज करून झाल्यावरती मग आता हे दोघं जण आपल्या घरी जायला तयार होतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आता तुम्हाला सोडलंय, पण या सगळ्यामध्ये जर का पुन्हा तर तुम्ही इकडे दिसलात ना हे करायला, तर मात्र गाठ माझ्याशी आहे. जर का या सगळ्यामध्ये पुन्हा तुम्हाला मी पाहिलं ना, पुन्हा तुम्हाला पाहिलं इकडे, तर मात्र लक्षात ठेवा. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब त्यांना सूचना देतात की या सगळ्यामध्ये पुन्हा असं काही करू नका. मग दोघं जण घरी जायला निघतात.
ज्या वेळेला दोघं जण निघतात तोपर्यंत आबा इकडे सांगत असतात, काय ग रजनी, आज काय थालीपीठाचा बेत आहे? रजनी सांगते, हो आबा, छानपैकी थालीपीठ, त्याला आता तीळ वगैरे लावून केलेले आहेत. आबा म्हणतात, वा, आजचा तर बेत फक्कडच आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता सगळेजण ब्रेकफास्टला बसणार. त्यावरती सरोज म्हणते, अद्वैत कुठे? अद्वैतचे नेहमीचे जे ओट्स आहेत ना, ते ओट्स तर तयारच ठेवा, पण अद्वैतला एखाद दुसरं थालीपीठ पण रजनी ठेवून दे. असं म्हणत असताना त्यावरती रोहिणी विचार करते, बरं झालं, आता हीच योग्य संधी आहे हे सगळं सांगायची. आणि त्यावेळेला इकडे आता रोहिणी म्हणते, अद्वैतसाठी ब्रेकफास्ट? अद्वैत कुठे आहे? अद्वैत त्याच्या रूम मध्ये रात्रभर नाहीये. यावरती सरोज म्हणते, काय? आता मात्र रोहिणी सांगते, हो, काल रात्रीपासून अद्वैत आणि कला कुठे गेलेत मला माहित नाहीये, पण काल रात्रीपासून ते घरामध्ये नाहीयेत. यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणते, रोहिणी काय बोलतेस तू? यावरती आता इकडे रोहिणी म्हणते, हो, खरं तेच मी सांगतेय, ते दोघ जण घरामध्ये नाहीयेत आणि रात्रभर नाहीयेत. मला नाही माहिती ते कुठे गेलेत. ते कदाचित लॉंग ड्राईव्हला गेलेले असू शकतात, ते कदाचित बाहेर फिरायला गेलेले असू शकतात, मला माहित नाहीये, पण ते नाहीयेत. त्यावरती सरोज चिडते आणि रोहिणी गप्प बस, अद्वैत तिला घेऊन लॉंग ड्राईव्हला का जाईल? यावरती रोहिणी म्हणते, ते काय मला माहित नाहीये, पण ते दोघं जण घरात नाहीयेत ही गोष्ट मात्र खरी. सरोज वहिनी, तुला ऐकायचं तर ऐक, नसेल ऐकायचं तर नको ऐकूस. यावरती आबा म्हणतात, काय चाललंय तरी काय? आणि ह्या सगळा ड्रामा चालू असताना सरोज चिडलेली असताना अद्वैत आणि कला हे दोघं जण दारात उभे राहतात. अद्वैत कला दारात उभे राहिल्यावरती रोहिणी म्हणते, बघितलंस सरोज वहिनी, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते, हे दोघं जण घरात नाहीयेत, बघ ते बाहेरून आले तरी. असं म्हणत रोहिणी आता या सगळ्यामध्ये आपलं म्हणणं खरं करते. रोहिणीचं म्हणणं ऐकून आता सरोज ऑलरेडी चिडलेली असते. मग सरोज अद्वैतवरती राग काढते, काय आहे अद्वैत, कुठे गेला होतास? रात्रभर तू घरात नव्हतास? हा काही शहाणपणाचा आहे का गोष्ट? कुठे गेला होतात तुम्ही दोघं? असं म्हटल्यावरती अद्वैत सांगतो, ते हे पान खायला, ते पान खायला गेलो होतो ना आम्ही, राजूच्या पान टपरीवरती पानाचं शटर उघडं होतं, पान खायला गेलो, 13 पानं खाल्ली, असं काहीही असंबद्ध अद्वैत बडबडत असतो. यावरती चिडलेली सरोज म्हणते, काय पान खायला राजूच्या टपरीवरती आणि रात्रभर? अरे रात्रभर कुठे होतास? पान खायला गेलेलंस तर? यावरती अद्वैत म्हणतो, ते इन्स्पेक्टर, ते पान खायला गेलो, त्याला नीट बोलता पण येत नसतं. आता मात्र इकडे सरोज चिडते आणि काय आहे, तू असं का बोलतोयस, असा अडखळत का बोलतोयस? यावरती आता कला सांगायला लागते, आम्ही पान खाण्यासाठी राजूदादाच्या टपरीवरती गेलो होतो. तिकडे अद्वैतने स्वतःच पानं बनवली, स्वतःच पानं खूप खाल्ली, त्याच्यामध्ये काच, चुना, बरंचसं काय काय टाकलं आणि ते सगळं खाल्ल्यामुळे त्याचं तोंड पण जड झालंय, डोकं पण जड झालंय आणि तो असं असंबद्ध बडबडतोय. असं म्हणत कला आता घडलेला प्रकार सांगत असते आणि सरोजच्या रागाचा पारा शब्दागणिक वाढत असतो. तिला आता राग येत असतो की काय करू, हा मूर्ख मुलगा हिच्यासोबत पान खायला गेला. आणि त्यावरती सरोज म्हणते, अद्वैत काय बोलते ही, सिरियसली तू पान खायला इतक्या रात्री गेलास आणि त्या राजूच्या टपरीवरती घुसलास आणि इतकी पानं खाल्लीस, खरं आहे काय? मला तर विश्वासच बसत नाहीये. यावरती अद्वैत आता असंबद्ध काहीतरी बडबडतो आणि अद्वैतला हे बघून सरोज अजून चिडते, काय चाललंय तुझं, असा का बोलतोयस, असा का वागतोयस, अरे जरासा काहीतरी भान ठेव, कुठे आहेस, कुणाशी बोलतोयस? असं म्हणत सरोज चिडते. आबा मात्र चिडत नाहीत. आबांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू असतं. आता कुणालाच कळत नाही की आबा हसतायत का, आणि त्यावरती सगळेजण आबांकडे पाहायला लागतात. आबा मात्र खूप खुश असतात. सरोज चिडलेली असते आणि आबा गाळ्यातल्या गालात हसत असतात. सरोजच्या प्रश्नांचं एकही उत्तर अद्वैतकडे नसतं. तो काहीतरी बडबडत असतो, काहीतरी उत्तर देत असतो. खरे सोबत गेलो, पानं खाल्ली, इतकी पानं खाल्ली, हे केलं ते केलं, हे सगळं चालू असतं. सरोज चिडते. त्यावेळेला आबा म्हणतात, वा वा, हे तर बाकी उत्तम झालं, म्हणजे देवी आईचा प्रसाद सुद्धा तुम्ही जोडीने बनवला आणि जोडीने पान खायला गेला, कमालच झाली बरं का तुमची. असं म्हणत आबा कौतुक करत असतात. इकडे अद्वैत चिडलेला असतो, कारण हिच्यामुळे पान खायला गेलो, हिच्यामुळे आई ओरडली, हिच्यामुळे असं घडलं आणि हिच्यामुळे तसं घडलं, हे त्याचं काही जात नसतं. म्हणून तो कलावरती चिडलेला असतो. कला म्हणते, असं आहे काय, तू माझ्यावरती चिडलास तर मी पण तुला अद्दल घडवणार. असं म्हणत कला पण हट्टाला पेटते. हट्टाला पेटलेली कला आता अद्वैतला ज्या वेळेला ऑफिसला लवकर जायचं असतं तेव्हा त्याच्या आधी मध्येच वॉशरूम मध्ये घुसते आणि त्याला आता दाखवते मी कसा उशीर होतोय ते. आणि मग इकडे अद्वैत चिडतो,
खरे दार उघड, दार उघड, तू असं मला अडकवू शकत नाहीस असं म्हणत तो आता दार आपटायला लागतो. आपटता दार उघडलं जातं आणि अद्वैत आणि कला एकमेकांना येऊन धडकतात. एकमेकांवरती येऊन धडकल्यावरती अद्वैत तिच्यावरती अजून चिडतो आणि तुला मी दाखवतो काय ते. कला म्हणते तू मला हे करतोयस ना, सगळ्यांच्या समोर मी हे केलं, मी ते केलं, हे मला तू सांगतोयस ना, आता मी पण तुला दाखवते की मी काय करू शकते. असं म्हणत कला सुद्धा अद्वैतला धडा शिकवायला सज्ज झालेली असते. आता या सगळ्यामध्ये अद्वैत कलाच्या ह्या नोकझोक चालूच असतात आणि दोघांची भांडणं संपत नसतात. पण या सगळ्यामध्ये आता मात्र कला अद्वैत या दोघांच्या मध्ये असलेल्या सर्वोच्च दुरावा कसा दूर होणार हे पाहणं रंजक ठरणार.